कुंभ राशी. फेब्रुवारी महिना संपण्याआधी फक्त या 2 गोष्टी घरात लपवून ठेवा, सारे जग तुम्हाला सलाम करतील. कुंभ राशींच्या लोकांना सारे जग तुम्हालाच सलाम करतील. फक्त या 2 वस्तू घरात आणून लपवून ठेवा. करोडो रुपये, पैसा, स्त्री, बंगला, प्रेम सर्व काही मिळेल. कुंभ राशींच्या मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. हजारो शत्रूही तुमची काही करू शकणार नाहीत. जे काही तुम्ही वर्षानुवर्ष तळमळत होता, कोणाचे प्रेम असो किंवा जर तुम्हाला सन्मान मिळावा, कर्जापासून मुक्तता मिळावी, सर्व काही गोष्टी मनासारखे होऊ दे. तुम्हाला फक्त या 2 गोष्टी तुमच्या घरात लपवून ठेवाव्या लागतील. त्यानंतर शनिदेवाची कृपा होईल की तुम्ही ज्याचा विचार कराल ते तुम्हाला मिळेल. माता लक्ष्मी तुमच्या घरात सदैव राहील. शत्रूंनी तुमच्यावर कितीही घातक जादू केली, तुमच्यावर कितीही घातक तांत्रिक विद्या केल्या, तरी त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. मित्रांनो, तुम्ही दररोज काही ना काही त्रास सहन करत असाल. तुम्हाला काही खाली खेचण्यासाठी आणि तुम्हाला नष्ट करण्यासाठी शत्रू तुमच्यावर तंत्रमंत्र करत असतील. पण काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगत आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त या 2 गोष्टी लपवायच्या आहेत. त्यानंतर ती व्यक्ती तुमचा आदर करेल. तुमचा शत्रू देखील तुमची स्तुती करतील. जे लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतील, जे तुमच्यावर हसत होते, तुमची गरिबी पाहून तुमच्यापासून दूर गेले होते, ते आता तुमचा आदर करतील. अशी स्थिती होणार आहे. आम्हाला माहिती आहे की त्या 2 गोष्टी काय आहेत. कारण मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगते की विश्वाच्या या 2 गोष्टी, ज्यामध्ये विश्वातील 33 कोटी देवदेवतांच्या सत्य आहेत. ज्या घरात या 2 गोष्टी असतील, ते घर कधीही संपत्तीने भरलेले राहते. त्या घरातील लोक नेहमी एकजूट राहतात. त्या घरात नेहमी आनंदाचे वातावरण असेल. आणि आम्ही तुम्हाला जे काही सांगू ते तुम्ही घरात आणा आणि ते तुमच्या घरी आणून शांतपणे तुम्हाला पाहून ठेवा. कोणाला सांगू नका. आईला सांगू नका, तुमच्या बायकोला सांगू नका, तुमच्या पतीलाही सांगू नका. तुमच्या घरात बाकी कोणी असेल तर त्यांना सांगू नका. तुम्ही गोष्टी सोडून द्या आणि विसरा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात इतके व्यस्त व्हा. मंदिरात जाऊन प्रार्थना करण्याची हिंमतही तुमच्यात नाही. कारण की गेल्या काही वर्षात तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप दुःखांचा सामना केला आहे. तुमच्यावर खूप संकटे आली आहेत. आता तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा कंटाळा आला असेल. पण तुमच्या घरात फक्त या 2 गोष्टी लपवा आणि विश्वास ठेवा. तुमचे वाईट दिवस लवकरात लवकर बदलतील. कारण जुन्या काळातही राजे महाराजे या 2 गोष्टी त्यांच्या महालात ठेवत असत. त्यामुळे त्यांना सर्व काही मिळाले. त्यांच्या आवडीचा जीवनसाथी आणि खजिना युद्ध जिंकून मिळवला. तुम्ही खूप लक्षपूर्वक ऐका. जर तुमच्या जीवनात कोणतीही समस्या असेल, मग ती शत्रूची असेल किंवा तंत्रमंत्राची, तुम्ही कोणत्याही शत्रूला मात देऊ शकता. मित्रांनो, आता आपण त्या 2 गोष्टींबद्दल जाणून घेऊयात. आपल्या धर्मात, आपल्या धर्मग्रंथात अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या ग्रहांचे संतुलन राखतात, आपल्या कुटुंबातील देवतांना प्रसन्न करतात. देवी लक्ष्मीचं आहे त्यांच्याशी संबंध आहे. शनिदेवाचाही त्यांच्याशी संबंध आहे. आणि त्या गोष्टी आपण ठेवल्या तर आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या घरातील ठराविक ठिकाणी, मग आपले नवग्रह संतुलित होतात आणि शनिदेवाची कृपा सुरू होते. म्हणूनच मित्रांनो, मी तुम्हाला त्या गोष्टी सांगणार आहे. त्यातील पहिली वस्तू म्हणजे जायफळ. होय मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार जायफळाला स्थान खूप वरचे आहे. मग तुमच्या घरात जी काही नकारात्मकता आहे, जी काही तंत्रमंत्र कुठल्या तरी शत्रूने केली असतील, तुमच्या घराला आत्मा भूताने पछाडले असेल, तुम्हाला पैशांचाही तुटवडा आला असेल, तुम्हाला असे वाटत असेल की वाईट शक्ती माझ्या घरात राहते, तर त्यातही हे खूप उपयुक्त आहे. जर तुम्ही काही विशेष उपाय केला किंवा तुमच्या घरात काही नकारात्मकता आली असेल, तुमचे नशीब खूप खराब होत असेल, तर मित्रांनो, जायफळाच्या माध्यमातून तुम्ही या सर्वांपासून मुक्तता मिळवू शकता. आयुष्यातील सर्व समस्या कायमच्या दूर केल्या जाऊ शकतात. लग्नात अडथळे येत आहेत, तर प्रत्येक गोष्टीत अडथळे येतात. मित्रांनो, एक पान घ्या. सुपारीची जोडी सपोर्ट ठेवावी. त्या 2 लवंगा ठेवाव्यात आणि हे संपूर्ण पान हनुमानजींच्या मंदिरात अर्पण करावे. त्यानंतर तिथे बसून हनुमान चालिसाचा पाठ करावा आणि त्यासोबत सुपारीला दुमडून घ्या. आणि मित्रांनो, त्यातून एक ताबीज बनवा. ते नेहमी तुमच्या खिशात ठेवा. गळ्यात किंवा ताबीज म्हणून तुमच्या गळ्यात घाला किंवा ते तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता.
तुम्ही जे काही काम सुरू कराल ते काम सदैव पूर्ण करण्यासाठी ते ताबीज तुमच्या पाठीशी असतील. प्रत्येक काम क्षणार्धात पूर्ण होईल. त्यामुळे कितीही अडथळे आले, कितीही वाईट वेळ आली तरीही हा उपाय अवश्य करा. जर तुम्ही कुठे इंटरव्ह्यूसाठी जात असाल तर तुमची निवड होईल. त्यामुळे तुमचीही प्रगती होईल. आणि परीक्षेसाठी जात असाल तर मग तुम्हाला प्रगती मिळेल. तुम्ही काही नात्यासाठी जात असाल, जर ते आधीपासूनच जुळलेले नसेल, तसेच जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत असाल तर त्यातही प्रगती होईल. तर हा उपाय म्हणजे अडथळे दूर करण्याचे मार्ग आहेत. आता आपण पाहूयात पुढच्या उपायाकडे जाऊयात. मित्रांनो, काही शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असतील तर तुम्हाला असे वाटते की कोणीतरी शत्रू मला खाली आणण्यासाठी माझ्यावर तंत्रमंत्र करत आहेत. तुम्ही आता तांत्रिक कारवाईने हैराण आहात. घरात रोजच मारामारी होत आहे. कोणी दारूच्या नशेत आहे. घरात रोज भांडणे होत आहेत. घराबाहेर मारामारी होत आहे. घरावर कर्ज वाढत चालले आहे. ज्या घरात 2-3 लोक राहतात, एकंदरीतच घरात अशांतता निर्माण होते. त्यामुळे काळजी करू नका. असा एक उपाय जो त्या सर्व गोष्टींचा नाश करतील. समजा एखाद्या शत्रूने तुम्हाला त्रास देण्यासाठी तुमच्यावर तंत्रमंत्र केले तर त्याचा उलट परिणाम त्यावर उलटा होतो आणि तुम्हाला काही होणार नाही. तुमच्या केसालाही धक्का लागू शकणार नाही. मग यावर उपाय काय? एक जायफळ घ्या आणि हनुमानजीच्या मंदिरात जा आणि त्या जायफळावर हनुमानजीच्या पायाचा सिंदूर लावा. तिथे 5 मिनिटे बसून हनुमान चालिसाचं पठण करावा आणि मग ते जायफळ घरी आणा आणि ते जायफळ तुमच्या घराच्या मेन हॉलमध्ये ठेवा. तुमच्या घराच्या मेन हॉलमध्ये तिथे एक लहान फरशीचा तुकडा काढून तिथे जमीन खणून तिथे ठेवायचा आहे. जायफळ तुमच्या घरात गाडले जाईल. मग ते भांड्यात असो किंवा जमिनीखाली, ते घराच्या मुख्य क्षेत्रात असले पाहिजे. तुम्ही ते कोणत्याही कोपऱ्यात ठेवू शकता. कोणती अडचण नाही. फक्त 24 तासात घरातील सर्व नकारात्मक शक्ती, तंत्र, मंत्र दूर होतील. तुमच्या घरातील लोकांवर तंत्रमंत्र केले असतील तर दूर होतील. यानंतर कोणताही शत्रू तुमचे केसाला सुद्धा वाकडे करू शकणार नाही. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. बरेच लोक त्रस्त राहतात. तंत्रमंत्रसुद्धा अनेक लोकांचे जीव घेतात. मित्र, घर, कुटुंब तुटून विखरले जातात. काही तांत्रिक असतात, काही पंडिताकडे घेऊन जातात आणि पुढे गोंधळतात. मात्र त्यांच्याकडून पैसे घेतात आणि चुकीचे उपाय सांगतात. याचे ज्ञानही त्यांना नसते. घरात नकारात्मकता अधिक जन्म घेते आणि त्याचा वाईट परिणाम व्हायला लागतो. तर मित्रांनो, सांगितलेला हा उपाय हनुमानजीच्या मंदिरात जाऊन करा. त्यानंतर तुमचे सर्व कामे पूर्ण होतील. पैशाची गरिबी प्रत्येकाला त्रास देते. पैसे कमावले तरी भागत नाही. घरात मुलींचे लग्न होत नाही. तुम्ही खूप मोठे झाले आहात तरी तुम्हाला चांगले नाते मिळत नसेल तर काळजी करू नका. जर तुम्ही हे उपाय केले तर तुम्हाला व्यवसायातही प्रगती होईल. नोकरी एक नाही तर अनेक मिळतील. तुमचे लग्न होईल, मुले होतील, सर्व काही पूर्ण होईल. जायफळ हे आपल्या धर्मशास्त्रात सर्वात महत्त्वाचे आहे. जायफळ शनिदेवाला सर्वात प्रिय आहे. जर शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर हा उपाय करा. जायफळ घ्या किंवा सोबत ठेवा. शनी होईल बलवान. मित्रांनो, काही करण्याची गरज नाही, मग शनी होईल बलवान. त्यावर विश्वास ठेवा. काही तासातच परिणाम होतो आणि ते दिसायलाही लागेल. मित्रांनो, तुमच्या घराची तुळशी मातेचे जे रोप असेल तर ते तिथं 2 जायफळांना चांगले जायफळ घ्या. दोन्ही जायफळांवर लाल चंदन लावा आणि तुळशी मातेच्या जवळ ठेवा आणि अखंड पाणी देत राहा. तुळशी मातेला उदबत्ती दाखवून ते जायफळ नंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाला अर्पण करा. तिथे बसून नीट प्रार्थना करा आणि शिवलिंगाला अभिषेक करा आणि परत जाताना जायफळ घरी आणा. आता ते जायफळ तुमच्या घराच्या तिजोरीत ठेवा आणि पैसे ठेवा. मित्रांनो, जिथे पैसे ठेवतात तिथे लक्ष्मी असते. ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरातील महिलांचे दागिने ठेवता. मित्रांनो, तुमच्या जीवनात इतका मोठा बदल होईल हे तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुमची आर्थिक स्थिती, अशोक किंवा तुमच्या जे काही करायचं आहे ते सर्व मिळेल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.